हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कोजल IAS. आज आपण एक महत्वाचा टॉपिक इथे डिस्कस करणार आहोत. जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल बोलतोय तर NCERTचं महत्व सगळ्यांनी ऐकलेलंच असेल याबद्दल, किंवा NCERTs किती महत्वाच्या आहेत. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये आज आपण इथे इम्पॉर्टन्स ऑफ NCERT डिस्कस करणार आहोत, अँड दॅट इज फॉर द सब्जेक्ट ऑफ जॉग्रफी. अत्यंत महत्वाचं राहते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं पण असेल, किंवा जॉग्रफी म्हटलं की NCERT. येस, देर आर सम अदर सोर्सेस ऑल्सो जे इन ॲडिशन टू NCERT आपल्याला वाचावं लागतात, बट NCERT एक बेस जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा NCERT मध्ये नेमकं महत्वाचं काय असते आणि का बरं NCERT महत्वाचं. काय महत्वाचं आहे ते तर वेळोवेळी आपल्याला NCERT वाचताना समजत राहील, पण का बरं NCERT महत्वाचं आहे, वाय NCERT इज इम्पॉर्टंट, तो भाग आपल्याला इथे आज डिस्कस करायचा आहे. त्यासाठी मी काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचं NCERT मधून कसा सोर्स राहतो तो एक इथे एक्झाम्पल्स म्हणून आणलेलं आहे. आणि त्यासोबतच फक्त असं राहत नाही की NCERT प्रिलिम्ससाठी महत्वाचे आहेत, NCERT तुमच्या मेन्ससाठी महत्वाचे आहेत, NCERT essay साठी महत्वाचे आहेत, टू सम एक्सटेंट NCERTs इंटरव्ह्यू साठी देखील महत्वाचे राहू शकतात. सो एक्झॅक्टली हे कशा पद्धतीने आपण यूज करायचं आहे ते आपल्याला आजच्या या ब्रीफ लेक्चर मध्ये बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले जॉग्रफी हा विषय जो आपण बोलतोय, पहिले तर काय तर सिलेबस काय आहे. UPSC परीक्षा त्यामध्ये एक्झॅक्टली सिलेबस काय आहे, किंवा आता नवीन पॅटर्न नुसार MPSC मध्ये जो सिलेबस असणार आहे. सो त्या दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पहिले तर सिलेबस बघून घेऊ आपण, किंवा जॉग्रफीचा काय सिलेबस आहे. तर आपण प्रिलिम्स मध्ये जर बघितलं तर आपल्याला हे अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी. आणि जेव्हा आपण जॉग्रफी बद्दल बोलतोय तर 3 भागांमध्ये या विषयाला त्यांनी डिवाइड केलेलं असतं. एक असते तुमचं फिजिकल जॉग्रफी, दुसरं असते सोशल जॉग्रफी, किंवा त्याला ह्युमन जॉग्रफी पण म्हणतात. NCERTचं जे टायटल आहे 12वीचं NCERT आहे फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्रफी, सो ह्युमन जॉग्रफी. आणि तिसरं आहे इकॉनॉमिक जॉग्रफी. तो अशा 3 भागांमध्ये जॉग्रफीचं डिव्हिजन होते, फिजिकल जॉग्रफी, सोशल जॉग्रफी आणि इकॉनॉमिक जॉग्रफी. आणि मग हे आपल्याला कोणत्या कोणत्या लेवलवरती वाचायचंय तर जॉग्रफी ऑफ इंडिया अँड जॉग्रफी ऑफ वर्ल्ड. आणि जेव्हा तुम्ही MPSC तयार करणार त्यावेळेस तुम्हाला जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र पण यामध्ये इन्क्लूड होते. तर एकतर हा तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस आहे. जेव्हा तुम्ही मेन्सच्या सिलेबसकडे येता, मेन्सचा सिलेबस नेमका कोणत्या पेपरमध्ये असणार आहे तर जनरल स्टडीजचा पेपर 1 जो आहे त्यामध्ये हा सिलेबस असणार आहे. आणि त्यामध्ये जरा इलॅबोरेटली त्यांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे, किंवा एक्झॅक्टली या सब्जेक्ट मधून आम्हाला काय डिमांड आहे. तर पहिले तर काय येणार, सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी, सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी. आणि आपली जी NCERT आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी नावाची एक NCERT आहे, त्यामध्ये या सिलेबस पॉइंटचा बराचसा कंटेंट त्या NCERT मध्ये कव्हर होतो. तर सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी. दुसरं येते तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे वेगवेगळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, मिनरल रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस अक्रॉस दी वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड इंडियन सबकॉन्टिनेंट. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महत्वाचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी म्हणलेलं आहे ब्रॅकेटमध्ये इन्क्लुडिंग साऊथ एशिया, म्हणजे त्यातल्यात आपल्याला साऊथ एशियाला स्पेशल फोकस देऊन वाचायचंय. आणि त्यातल्या त्यात भारतीय उपखंड जो आहे इंडियन सबकॉन्टिनेंट त्याला आपल्याला स्पेसिफिकली यामध्ये वाचायचं आहे. पुढे काय म्हणतात, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर इंडस्ट्री, किंवा एखादी इंडस्ट्री एका विशिष्ट भागामध्येच का बरं आहे, दुसरीकडे का नाही. टेक्सटाईल इंडस्ट्री एका पर्टिक्युलर एरियामध्ये आहे, दुसरीकडे का नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर शुगर इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात का बरं आहे, याचं काय कारण आहे. किंवा छोटा नागपूर प्लॅटू जो आहे झारखंड, वेस्ट बेंगॉल त्या भागामध्ये, तर तिकडे आपल्याला जास्त करून कोळसा का बरं बघायला मिळतो. सो प्रत्येकाचं काही ना काहीतरी कारण असणार आहे, किंवा इतकंच का आणि तिथं का नाही. सो ते आपल्याला इथे बघायचंय, किंवा फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज इन व्हेरियस पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. आणि यामध्ये पण आपण जर बघितलं तर आपला 8वीचं एक NCERT रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट नावाचं, त्या NCERT मध्ये
डायरेक्टली काही फॅक्टर्स त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं 8वीच्या पुस्तकामध्ये. सो महत्वाचं तर आहेच. आणि पुढे जर आपण बघितलं या सिलेबसमध्ये जो लास्ट पॉइंट यांनी दिलेला आहे, इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमेना, महत्वाचे वेगवेगळे जे फिनॉमेना घडतात लाईक अर्थक्वेक, सुनामी, वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लॉन. सो हे वेगवेगळे जे महत्वाचे जिओफिजिकल फिनॉमेना आहेत, वेगवेगळ्या ज्या भौगोलिक घटना आहेत त्याबद्दल इथे त्यांनी दिलेलं आहे. आणि एकतर आपण पुन्हा ती एनसीआरटी बघितली फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, तर त्या एनसीआरटी मध्ये याबद्दलची माहिती आपल्याला क्लिअरली बघायला मिळते, राईट. सो एकतर तो एक भाग आहे. त्यानंतर जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन, changes in the critical geographical features including water bodies and ice caps, and in flora and fauna, changes in flora and fauna and their effect in day to day life. आता एकतर आपण बऱ्याचशा ठिकाणी काय बघतो की एखाद्या ठिकाणी आज जर नदी वाहते तर होऊ शकेल इथून पुढे तिथून ती नदी वाहेलच असं तर नाही, किंवा एखादा तलाव आहे तो आज तिथे पाणी आहे पण काही दिवसानंतर होऊ शकेल तिथे पाणी नाही. बऱ्याचशा ठिकाणी बातम्या आपण ऐकतो आफ्रिका खंडामध्ये बरेचसे असे लेक्स आहेत जे ड्राय होत चाललेले आहेत, किंवा आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे ग्लेशियर्स बघायला मिळतात जे वितळत चाललेले आहेत. सो हे जे बदल आहेत त्याबद्दल इथे ते सांगतात, किंवा जॉग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन, चेंजेस इन द क्रिटिकल जॉग्राफिकल फीचर्स, वेगवेगळे जे जॉग्राफिकल फीचर्स आहेत त्यामध्ये जे चेंजेस होत आहेत आणि त्यामुळे इथला जो फ्लोरा आणि फॉना आहे त्यावरती जो इम्पॅक्ट होतोय त्याबद्दल या सिलेबस पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथपर्यंत तो झालं किंवा तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस काय आणि मेन्सचा सिलेबस काय. आता आपण आपल्या एनसीआरटीज कडे नेमक्या कोणत्या कोणत्या एनसीआरटीज आहेत, तर आपण 6वी पासून सुरू केलं. 6वी ते 12वी प्रत्येक एनसीआरटी महत्वाची राहणार आणि त्या फ्लो मध्ये वाचणं महत्वाचं. डायरेक्ट तुम्ही 11वीची एनसीआरटी घेतली ना काहीच नाही कळलं मला, सो कळणार पण नाहीये. का? कारण ते एका फ्लो मध्ये पूर्ण रायटिंग झालेलं आहे. 6वीची एनसीआरटी, 7वीची एनसीआरटी, 8वीची एनसीआरटी त्या फ्लोनी जाणं गरजेचं आहे. जसं आपण इथं बघतोय अर्थ अवर हॅबिटॅट नावाची 6वीची एनसीआरटी आहे, अर्थ अवर हॅबिटॅट. त्यानंतर 7वीची एनसीआरटी आहे अवर एन्व्हायरमेंट नावाची. यामध्ये जॉग्राफीच्या अँगलनी आणि तुमचा एन्व्हायरमेंटचा जो सब्जेक्ट आहे त्या अँगलनी पण कंटेंट यामध्ये दिलेलं आहे, अवर एन्व्हायरमेंट. 7वीची एनसीआरटी. 8वी मध्ये आपण आलो तर आपल्याला थोडं इकॉनॉमिक जॉग्राफी बद्दलचं कंटेंट बघायला मिळते. 8वी मध्ये इकॉनॉमिक जॉग्राफी बद्दलचं कंटेंट. सो सोशल सायन्स, रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट ही एनसीआरटी. आणि त्यानंतर जे 9वीची एनसीआरटी आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 1, ही 9वीची एनसीआरटी आहे, कंटेम्पररी इंडिया पार्ट 1. नंतर 10वी मध्ये येतो आपण, त्याच पार्ट 2 बघायला मिळते, कंटेम्पररी इंडिया पार्ट 2. हायली इम्पॉर्टंट एनसीआरटी, कारण यामध्ये आपल्याला इंडियाची जी फिजिकल जॉग्राफी आहे त्यावरती बरंच डिटेलमध्ये त्यांनी तिथे माहिती दिलेली आहे, इंडियाची फिजिकल जॉग्राफी. आणि जेव्हा आपण पूर्ण ओव्हरऑल इन जनरल वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी आपल्याला जेव्हा वाचायचं आहे, आपण येतो या पुस्तकाकडे. 11वीचं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी. हे 11वीचं पुस्तक आहे. त्यामध्ये आपल्याला बराचसा कंटेंट बघायला मिळतो जो डायरेक्टली तुमच्या मेन्सच्या सिलेबसशी कनेक्ट होणारा कंटेंट आहे. ओके. त्यानंतर 11वी मध्ये पुन्हा 2 पुस्तकं आहेत. 11वी मध्ये फंडामेंट इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट हे 11वीचं पुस्तक आहे. 11वी मध्ये 2 पुस्तक आहेत, फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट. दोन्हीही महत्वाची पुस्तक आहेत. जेव्हा आपण 12वी मध्ये येतो, 12वी मध्ये पण 2 पुस्तकं आहेत. 12वी मध्ये 2 पुस्तकं आहेत. हे एक पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी. फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी आपल्याला सिलेबस मध्ये जो सोशल जॉग्राफीचा जो कंटेंट दिलेला आहे तो आपल्याला इथून कुठे ना कुठे ऍड्रेस करता येऊ शकेल. देन अजून एक पुस्तक इथे आहे, इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. हे पण आपल्याला 12वीचं पुस्तक बघायला मिळते, इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. सो असे टोटल 6वी ते 12वी हे पूर्ण एनसीआरटीज आपल्याला इथे वाचायचे आहे. आणि इच एनसीआरटी चॅप्टर वाईज जॉग्राफीसाठी तर ते नक्कीच महत्वाचं आहे. प्रत्येक धडा एनसीआरटी मधला व्यवस्थितपणे वाच. जर तुम्ही जेवढ्या व्यवस्थितपणे 6वीची एनसीआरटी वाचणार तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या एनसीआरटी समजत जातील. अदरवाईज 11वी 12वी आपण म्हणलं की 2-4 एनसीआरटी आहेत तेवढ्या वाचून घेऊ, पण
त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की ती लँग्वेज मग जड जाते आणि त्यामुळे पुढे त्या सब्जेक्ट मधला इंटरेस्टही कमी होत जातो आणि तेवढी आयडिया पण तिथे येत नाही. सो या एनसीईआरटी आपल्याला वाचायच्या आहेत. आता प्रश्न असा आहे किंवा का वाचायच्या, का बरं वाचायच्या एनसीईआरटी? पहिलं तर काय, इट कॅन बी डायरेक्ट सोर्स ऑफ क्वेश्चन्स इन प्रिलिम्स एक्झामिनेशन. पहिलं तर ते आहे, किंवा प्रिलिम्स मध्ये जे काही क्वेश्चन्स येत आहेत त्याचं डायरेक्ट सोर्स आहे आणि ते आपल्याला काही सॅम्पल्स आता बघायचे. त्यानंतर इट कॅन ऑल्सो टीच यू हाऊ टू राईट आन्सर्स. कारण जेव्हा आपण युपीएससीच्या एकतर काही जुन्या नोटिफिकेशन मध्ये ना गाईडलाईन दिलेलं किंवा एखादं आन्सर कसं असलं पाहिजे, उत्तर कसं लिहिलं पाहिजे, आता एमपीएससी साठी ते कामात येईल, तर त्यांनी एक शब्द वापरला होता, शब्द होता सक्सिंक्ट. आता याचं प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे लोक वेगवेगळं करू शकतात, पण हा एक शब्द त्यांनी वापरला होता, सक्सिंक्ट. पण तुमचं उत्तर कसं असलं पाहिजे, सक्सेंट असलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, सक्सिंक्ट म्हणजे काय असलं पाहिजे, तर तुमचं उत्तर सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये असलं पाहिजे. सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यात असलं पाहिजे. आणि ते जे आहे ते आपल्याला एनसीईआरटी मधून तिथे एक प्रकारे कळतं. किंवा सोपी भाषा, आता 7वीच्या पुस्तकामध्ये अवघड भाषा वापरून काय करणार, ती सोपीच भाषा आहे. त्यामुळे इथे काय होतंय की इट इज बेसिकली हॅव्हिंग सिम्पल लँग्वेज अँड ऑल्सो इट इज हॅव्हिंग ऑर्गनाइज्ड अँड समटाइम्स रायटिंग रेडी कंटेंट. किंवा डायरेक्ट जास्त काही त्यामध्ये चेंजेस पण करायची पण गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला लिहिण्यासाठी रेडी असणारं कंटेंट एनसीईआरटी मध्ये बघायला मिळतं. काही ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसतात एनसीईआरटी मध्ये, काही आता ऍड पण केलेल्या आहेत पुढे. डायग्राम्स इन एनसीईआरटी, दीज विल बी युज्ड वाईट रायटिंग दी आन्सर्स ऑल्सो. आणि उत्तरामध्ये जर डायग्राम्स काढतोय आपण, तर आपण आपलं जे म्हणणं आहे ते अजून ठामपणे आणि ऑर्गनाइज वे मध्ये मांडतोय. सो या गोष्टी तर क्लिअर कट आहेतच. किंवा एनसीईआरटी का बरं महत्वाचं आहे, कारण एकतर परीक्षेमध्ये प्रश्न येतात, दुसरं परीक्षेमध्ये एकतर प्रिलिम्स मध्ये नाही आलं, मेन्स मध्ये नाही आलं असं तर होतच नाही, पण मेन्स मध्ये तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करते. आणि त्याची काही सॅम्पल्स आपल्याला इथे बघता येतील. जसं एकतर पहिले 2015च्या परीक्षेमध्ये हा प्रिलिम्सला प्रश्न आलेला होता. 2015 मध्ये काय होतं, इन इंडिया इन विच वन ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ फॉरेस्ट इज टीक डॉमिनंट ट्री स्पेसिस. टीक वूड जे असते एक कोणत्या फॉरेस्टमध्ये एक डॉमिनंट स्पेसी आहे. ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल थॉर्न स्क्रब फॉरेस्ट आणि टेम्परेट फॉरेस्ट विथ ग्रासलँड. आता जेव्हा आपण एनसीईआरटीज मध्ये येतो, एनसीईआरटीज मध्ये आता इथे दिलेलं पण आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 1, 9वीचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये पान नंबर आहे 40. पान नंबर आहे 40. इथे दिलेलं आहे ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट. आणि त्यामध्ये ते सांगतात टीक इज द मोस्ट डॉमिनंट स्पेसी ऑफ दिस फॉरेस्ट. टीक इज द मोस्ट डॉमिनंट स्पेसी ऑफ दिस फॉरेस्ट. आता इथे प्रश्न काय आलेला आहे, त्याच भाषा पण तीच आहे. किंवा इन विच वन ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ फॉरेस्ट इज टीक अ डॉमिनंट ट्री स्पेसी. सो इथे आपला आन्सर काय असायला पाहिजे मग, ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट. त्यामध्ये आता ड्राय डेसिडियस, मॉइस्ट डेसिडियस हे दोन भाग असतात. त्यातला आपल्याला इथे ऑप्शन ए दिसतो, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. ओके, हा एक प्रश्न जो 2015 मध्ये विचारला गेलेला होता. त्यानंतर हा प्रश्न बघा, जोड्या लावा असे बरेचसे प्रश्न आहेत प्रिलिम्स मध्ये. 2014 मधला प्रश्न आहे, हिल आणि रिजन. एका बाजूला हिल दिलेले आणि दुसऱ्या बाजूला रिजन दिलेले. कार्डेमॉम हिल, कायमूर हिल, महादेव हिल आणि मिकिर हिल असे नावं तिथे त्यांनी दिलेले आहेत. आणि कोणत्या पेअर करेक्टली मॅच्ड आहेत असं विचारलेलं आहे. आता हे पण आपल्याला असे एनसीईआरटी मध्ये नकाशे बरेचसे दिसतात. जसं हा आहे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट क्लास 9 एनसीईआरटी. इंडिया फिजिकल क्लास 9 ने क्लास 11 आहे ते. पान नंबर 10. 10व्या पानावरती तुम्हाला हा असा एक नकाशा दिलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या हिल्स दाखवलेल्या आहेत. वेगवेगळे इथे हिल्स दाखवलेले आहेत. जसं इथे आपल्याला दिसत आहे हे गर्जात हिल्स आहे. त्यानंतर इथे खाली आल्यावरती नल्ला मल्ला हिल्स दिसत आहेत. त्यानंतर इकडे कार्डेमॉम हिल दिसते, कार्डेमॉम हिल. त्यानंतर इकडे आपल्याला पूर्ण वेस्टर्न घाट दाखवलेला आहे, सातमाळा हिल्स. त्यानंतर महादेव हिल्स. या वेगवेगळ्या हिल्स यामध्ये दाखवलेल्या आहेत. आता इथे जर आपण बघितलं कार्डेमॉम हिल्स आणि तिथे काय दिलेलं आहे, कोरोमंडल कोस्ट. आता इथे क्लिअरली दिसतंय की या ज्या कार्डेमॉम हिल्स आहेत या ना अरेबियन कोस्टला येत आहेत ना बे ऑफ बेंगॉलच्या कोस्टला येत आहेत, त्यामध्ये आहेत. सो इन बिटवीन आहेत. दीज आर हिल्स ऑन केरला तमिळनाडू बॉर्डर. म्हणजे जर नकाशा आपण व्यवस्थित बघतोय तर आपल्याला
एक प्रकारे आयडिया येऊन जाते किंवा नेमकं काय बरोबर असेल आणि काय नाही. सो इन दॅट केस यू कॅन क्लिअरली सी कार्डेमॉम हिल्स कोरोमंडल कोस्टला तर नाही, किनारा कोणताच नाही. आणि दुसरे जर आपण बघितलं हे कायमूर हिल्स जे आहेत, कायमूर हिल आता या नकाशामध्ये वरती जो मध्य प्रदेशचा भाग जो आहे, मध्य प्रदेशच्या भागामध्ये तुम्हाला कायमूर हिल्स दिसतात, थोडस वरती असणार आहे त्यामध्ये, पण मध्य प्रदेशचा भाग आहे. पण इथे काय म्हणलं त्यांनी बघा, इथे काय म्हणलेलं आहे कायमूर हिल्स, तिथे म्हणलेलं आहे कोकण कोस्ट. आता कोकण किनाऱ्याच्या भागामध्ये तर हे नाही आहे कायमूर हिल, त्यामुळे आता उरले दोनच आहेत. महादेव हिल्स दीज आर इन सेंट्रल इंडिया, मिकिर हिल हे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये मिकिर हिल बघायला मिळतं. म्हणजे 2 आणि 3 हे तुमचं इथं राईट आन्सर आहे. जे एनसीआरटी मधले जे मॅप्स आहेत, हे जे नकाशे दिलेले आहेत, त्या नकाशांना बारकाईने बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामधून एकतर डायरेक्टली आपल्याला एक आयडिया येऊन जाते की कोणता भाग नेमका कुठे आहे. आणि तेवढं जरी माहिती असेल तरी बऱ्याचशा ठिकाणी आपले क्वेश्चन्स सॉल्व्ह होतात. अजून पुढे आलो आपण, हा प्रश्न आपल्याला दिसतो. इन इंडिया विच टाइप ऑफ फॉरेस्ट अमॉंग द फॉलोइंग ऑक्युपाइज लार्जेस्ट एरिया. कोणतं फॉरेस्ट सगळ्यात जास्त एरियावाला आहे, 2010 मधला प्रश्न आहे. आणि मॉन्टेन वेट टेम्परेट फॉरेस्ट, सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट आणि ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, असे 4 ऑप्शन दिले. आणि हा युपीएससी काय बाकी बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा प्रश्न बराच कॉमन प्रश्न आहे, सारखा सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि पुन्हा आपण आलो कंटेम्पररी इंडिया पार्ट 1, जे आपलं 9वीचं पुस्तक आहे, तिथे पान नंबर 40. आधी आपण जो प्रश्न बघितला ना टीकवाला, तो त्याच पानावरती आपल्याला हे बघायला मिळतं. इथे दिलेलं आहे ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट आणि पहिलंच वाक्य लिहिलेलं आहे. पहिलं वाक्य आहे दीज आर मोस्ट वाईड स्प्रेड फॉरेस्ट ऑफ इंडिया. ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट दीज आर मोस्ट वाईड स्प्रेड फॉरेस्ट ऑफ इंडिया. तर एकतर इथे डायरेक्टली आपल्याला दिसतंय मग ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट, कारण डेसिडियसचा एकच ऑप्शन आहे. सो ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट इज युअर राईट आन्सर. राईट. सो डायरेक्ट प्रश्न आहे, म्हणजे आपण जर व्यवस्थित त्याला वाचतोय तर डायरेक्ट प्रश्न आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण नुसतं एक इंडेक्स जरी बघितलं, कंटेम्पररी इंडिया पार्ट 1 9वीचं पुस्तक आहे, आणि त्याचं जर इंडेक्स बघितलं आपण तर इथे चॅप्टर नंबर 5 आहे नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. कधी कधी काय होतं ना की प्रिलिम्स तर आपण बघतोय, पण मेन्स मध्ये कधी काय होतं की जर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये विचारलेला शब्द जर नीट समजलेला नसेल तर तुम्ही उत्तर तर लिहून देता, पूर्ण उत्तर लिहिता तुम्ही, पण तुम्ही जे उत्तर लिहिलेलं असते ते चुकीचा समज डोक्यामध्ये ठेवून उत्तर लिहिलेलं असतं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे इथे युपीएससी मेन्स जीएस पेपर 1 2023 मधला हा प्रश्न आहे. 2023 मधला काय प्रश्न आहे, आयडेंटिफाय अँड डिस्कस फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डायव्हर्सिटी ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. नॅचरल व्हेजिटेशनच्या डायव्हर्सिटीसाठी कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. ऍसेस द सिग्निफिकन्स ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज इन रेन फॉरेस्ट रिजन्स ऑफ इंडिया, असा तो पूर्ण प्रश्न आहे. आता इथे नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय हे जर आपल्याला क्लिअर नसेल तर हा प्रश्न जो आहे तो जसं त्या पटरीवरून गाडी सरकून जाते खाली, तसा हा प्रश्न देखील आपला खाली सरकू शकेल. आणि एक का आपण म्हणतोय, कारण नॅचरल व्हेजिटेशन इज समथिंग डिफरंट. म्हणजे आपण म्हणलं की आम्ही काय करू, रस्त्याच्या बाजूला झाडं लावू, किंवा आम्ही काय करू आमच्या घराच्या बाजूला झाडं लावू, आम्ही एक झाड तोडलं दुसरं झाड लावू. पण ऍक्च्युअली नॅचरल व्हेजिटेशन हे नाही, नावातच नॅचरल आहे. म्हणजे विदाउट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन जे व्हेजिटेशन ग्रो होत आहे, जे प्लांट्स ग्रो होत आहेत, त्याला आपण नॅचरल व्हेजिटेशन म्हणतो. आणि हे कुठे दिलेलं आहे तुम्हाला, हे या चॅप्टर नंबर 5 मध्ये नॅचरल व्हेजिटेशन या टॉपिक मध्ये क्लिअरली दिलेलं आहे. किंवा नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय, त्यानंतर त्याचे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, याबद्दलच्या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 5 मध्ये बघायला मिळतो. म्हणजे मेन्स साठी जो एक भाग महत्वाचा आहे तो पण आपल्याला या एनसीआरटीज मधून कव्हर होताना दिसतोय. आता अजून एक जर बघितलं का बरं एनसीआरटी महत्वाच्या आहे, एक तर बऱ्याचशा गोष्टी एका ठिकाणी सापडतात आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी ज्या ऑर्गनाइज्ड गोष्टी आहेत त्या एका ठिकाणी सापडतात. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट समजा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न
डायरेक्ट प्रश्न नाही आला तरी उत्तरामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस करावं लागते. त्याबद्दलचे काही पॉइंट जे आहेत ते तुम्हाला तिथे जनरेट करावे लागतात. सो त्या केसमध्ये आपल्याला हे अशा प्रकारच्या काही गोष्टी कामात येऊ शकतील किंवा सम प्रिन्सिपल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसं करावं याबद्दलचे काही बेसिक प्रिन्सिपल्स इथे त्यांनी लिस्ट डाऊन केलेले. म्हणजे नोट्स याच्या कुठे नोट्स काढणार, याच नोट्स आहेत. सो नोट्स डायरेक्टली असं पण होतं म्हणजे जे एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे तेच एक प्रकारे नोट्स म्हणून पण वापरतात. जो पूर्ण बाकी एनसीईआरटी मध्ये प्रॉपर त्याच्या नोट्स बनवल्या पाहिजे, पण या अशा प्रकारचे बॉक्स फॉर्म मधले कंटेंट पण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. जसं आपण म्हणलं काय सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे काय काय प्रिन्सिपल आहेत किंवा रिस्पेक्ट अँड केअर फॉर ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ, improve the quality of human life, conserve the earth's vitality and diversity, then minimize the depletion of natural resources, जे काही घट होतीये रिसोर्सेस मध्ये त्याला मिनिमाइज करणं, change the personal attitude and practices towards the environment and enable the communities to care for their own environment. So या गोष्टी आपल्याला इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या काही प्रिन्सिपल्स मध्ये बघायला मिळतात. सो हे पण आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिसतंय. त्यानंतर अशा प्रकारचे काही चार्ट्स आपल्याला दिसतात. हे 7वीचं पुस्तक आहे आवर एन्व्हायरमेंट, त्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचा एक चार्ट दिलाय. आणि युपीएससी मध्ये एथिक्स आणि आता एपीएससी मध्ये पण येणार तर केस स्टडीचा एक भाग असतो. तिथे पण आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह जर केस स्टडी येतात तर आपल्याला अशा प्रकारचे काही बॉक्सेस कामात येऊ शकतात. दो वी नीड टू बिल्ड ऑन दिस फर्दर, बट अर्थक्वेक अ केस स्टडी म्हणजे भुजमध्ये जो भूकंप आला होता त्याबद्दलचं पूर्ण इथे केस स्टडी त्यांनी दाखवलेली होती. आणि काही बेसिक्स पण यामध्ये त्यांनी ऍड केलेले होते. किंवा अर्थक्वेक म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड कसं मोजतात, इंटेन्सिटी कसं मोजतात, या पण गोष्टी त्यामध्ये. पण हे अशा प्रकारचे चार्ट्स किंवा काय काय केलं जाते. अर्थक्वेक हिट्स भुज आणि एक जर आपण बघितलं तर इंटेन्सिटी त्याची किती, मॅग्निट्यूड किती होतं, 6.9 मॅग्निट्यूड होतं. आणि परत भयानक असा हा इन्सिडेंट झालेला होता. मग त्यावेळेस नेमकं कशा पद्धतीची प्लॅन ऑफ ऍक्शन होती हे थोडक्यामध्ये इथे त्यांनी सांगितलेलं आहे. सो असा कंटेंट देखील आपल्याला एनसीईआरटी मध्ये सापडतोय जो आपल्याला युजफुल राहणार आहे. सिमिलरली आपल्याला 10वीचं पुस्तक आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 2, त्यामध्ये फ्लड्स बद्दल सिमिलर कंटेंट दिलेलं आहे किंवा पूर आला तर काय करा. आणि त्यामध्ये मग पुन्हा बेसिक सेफ्टी प्रिकॉशन्स, त्यानंतर कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे, याची पूर्ण एक यादी इथे त्यांनी दिलेली आहे जी आपल्याला नक्कीच आपल्या केस स्टडीज मध्ये वापरता येईल. इव्हन तुमचा जीएस पेपर 3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये पण होऊ शकेल. यामधले काही गोष्टी युजफुल राहू शकतील. ओके, देन अशा प्रकारच्या काही सोप्या डायग्राम्स बद्दल आपण जे बोलत होतो, किंवा एकतर जेव्हा एखादी नदी वाहतीये तर त्या नदीमुळे कोणत्या कोणत्या प्रकारचे लँडफॉर्म्स तिथे क्रिएट होतात. आता तसं बघायला गेलं ना तर हा टॉपिक थोडासा किचकटत असतो, पण तरीही आपल्याला जेव्हा आन्सर रायटिंग करताना डायग्राम्स काढायच्या राहतात तर त्या डायग्राम्स मध्ये तुम्ही अशा प्रकारचे डायग्राम्स काढू शकता. किंवा ही नदी वाहतीये, नदीचा हा पहिला कोर्स आहे, सुरुवातीचा भाग आहे, त्यानंतर मिडल कोर्स आहे, मधला टप्पा आहे त्याचा, त्यानंतर लोअर कोर्स आहे, ऑक्सबो लेक काय असते, मियांडर काय असते, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम सोप्या स्वरूपामध्ये त्या डायग्राम मधून दाखवता येतात. शेवटी मग तो डेल्टा दाखवलेला आहे. सो या गोष्टी ज्या आपल्याला एकतर आन्सर रायटिंग मध्ये ज्या कामाच्या आहेत त्या गोष्टी इथे आपल्याला डायरेक्टली या एनसीईआरटीज मध्ये मिळतात. देन अशा प्रकारचे काही बॉक्सेस जे आपल्याला प्रिलिम्स मध्ये देखील कामात येऊ शकतील. किंवा मेडिसिनल प्लांट्स, कोणते कोणते वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स आहेत, औषधी वनस्पती, आणि प्रत्येक औषधी वनस्पतीचा नेमका फायदा काय आहे याचं क्लिअर कट आयडिया अशा प्रकारच्या बॉक्सेस मधून मिळते, जे आपल्याला अगेन प्रिलिम्स साठी महत्वाचे राहू शकतात आणि मेन्स मध्ये पण काही प्रमाणात आपल्याला याला यूज करता येऊ शकेल. सो हा एक भाग आपल्याला दिसतो. देन डायग्राम्स बद्दल आपण बोलत होतो. डायग्राम्स तर बऱ्याचशा ठिकाणी काय होतंय, आपल्याला आपलं म्हणणं थोडक्यात आणि जेवढं पाहिजे तेवढ्या ह्याच्यात जर मांडायचं झालं तर अशा प्रकारच्या डायग्राम्स आपल्याला लागतील. जसं आपण इथे बघतोय की ह्युमन बिंग्स आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे, इंटरडिपेंडंट रिलेशनशिप बिटवीन नेचर, टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्यूशन्स. इंटरडिपेंडंट रिलेशनशिप्स. मग अशा वेळेस आपल्याला
अशा प्रकारचे काही डायग्राम्स काढता येतील, किंवा तिघांच्या सेंटर स्टेजला ह्युमन बीइंग्स आणि वरती दाखवलं नेचर, त्यानंतर टेक्नॉलॉजी आणि तिसरं दाखवलं इन्स्टिट्यूशन. सो याच्याने एक प्रकारे आपल्याला काय करता येईल, तर आपलं म्हणणं जे आहे ते थोडक्यामध्ये त्या डायग्रामच्या थ्रू मांडता येऊ शकेल. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला या एनसीईआरटीज मध्ये मिळतात, आणि फक्त असं आहे की त्याला आपल्याला कसं यूज करायचं आहे ते समजलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपला बराचसा जो एफर्ट आहे तो टार्गेटेड वे मध्ये लागेल. जे गरजेचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये वापरता येतील आणि वरतून सोप्या पण, एवढं काही अवघड आहे काय नाही, तर सोप्या गोष्टी आणि डायरेक्टली परीक्षेमध्ये वापरता येतील असं कंटेंट आपल्याला या एनसीईआरटी मध्ये बघायला मिळेल. अशा प्रकारचे काही कोट्स बघायला मिळतात. गौतम बुद्धांचं एक कोट दिलेलं आहे झाडांबद्दलचं, किंवा एक तर बेनिव्होलन्स, त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, बेनिव्होलन्स, किंवा झाडं जे आहेत ते किती बेनिव्होलंट आहेत, म्हणजे जो व्यक्ती त्या झाडाला तोडायला येणार आहे त्या व्यक्तीला देखील ते झाड सावली देते. सो हे एक आपल्याला इथे कोट यामध्ये त्यांनी दिलेला आहे. गौतम बुद्धांचं एक कोट आहे, आणि अशा प्रकारचा आपल्याला जो कंटेंट आहे तो एसे मध्ये युज करता येऊ शकेल. दॅट इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट थिंग जे 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम दी प्रिलिम्स एक्झाम टिल युअर मेन्स, आणि पुढे जाऊन आपल्याला नक्कीच यामधल्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये जर लिहायच्या असतील तर इंटरव्ह्यू मध्ये सोप्या भाषेमध्ये सांगावे पण लागू शकतील. पण तसं जर असेल तर तिथपर्यंत पण हा जो भाग आहे तो एक्सटेंड होऊ शकतो. बट दिस इज व्हॉट इज समथिंग विच वी नीड टू केअरफुली लुक ॲट. किंवा इम्पॉर्टन्स ऑफ एनसीईआरटी, जॉग्रफीच्या एनसीईआरटीचं काय महत्व आहे, कारण यामधून काय होईल की आपल्याला एक रिअलायझेशन झालं, किंवा मी हे वाचतोय तर का वाचतोय ते माहिती असलं पाहिजे ना आपल्याला. सो रिअलायझेशन जर होतं की हे मी यासाठी वाचतो, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घेता येऊ शकेल. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबू. महत्वाचा हा टॉपिक होता, इम्पॉर्टन्स ऑफ एनसीईआरटीज. इथून पुढच्या सेशन्स मध्ये असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.